तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ओबीसी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी होते त्यांच्यासाठी मित्रांनो निधी वितरित करण्यासाठी एक शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत काय शासन निर्णय आहे आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर हा शासन निर्णय बघा तुमच्या समोर आहे. तर बघा मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत. तर मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 ते 25-26 या 3 वर्षाकरिता 10 लाख घरे बांधण्याचे नियोजित करण्यात आलेले होते. त्यानुसार मित्रांनो, सन 2023-24 या वर्षाकरिता 3 लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता मित्रांनो एकूण 3,788.59 करोड रुपये इतक्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुसार मित्रांनो 2,500 कोटी निधी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण विभागाला वितरित सुद्धा करण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण 500 कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर याबाबतचा खर्च कशा प्रकारे भागवण्यात यावा हे इथे देण्यात आलेले आहे. मित्रांनो, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचे कल्याण, मागासवर्गीयांचे कल्याण, आर्थिक विकास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांचे कल्याण, इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना सहाय्यक अनुदाने या लेखा शीर्षाखाली 24-25 करिता प्राप्त आर्थिक तरतुदीतून भागवण्यात यावा असे इथे निर्देश देण्यात आलेले आहे. म्हणजे मित्रांनो, ओबीसी प्रवर्गातील जे काही बांधव आहे यांच्यासाठी मित्रांनो आता इथे 500 करोड निधी वितरित करण्यास सुरुवात होणार आहे. पहिला, दुसरा, तिसरा जो काही हप्ता आहे तो आता वितरणास सुरुवात करण्यात आलेली आहे. हा शासन निर्णय मित्रांनो आपल्याला जर वाचायचा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देण्यात आलेली आहे. तुम्ही तिथून याला डाउनलोड करून वाचू शकता.